उपोषण सोडूच शकत नाही. उपोषण सोडूच शकत नाही. उपोषण सोडूच शकत नाही. त्यांना का वेळ पाहिजे, त्यांना वेळ कशासाठी पाहिजे, महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ते आरक्षण देणार का, कसं देणार, काय करणार, हे सविस्तर आम्हाला इथं येऊन सांगा. त्यांच्या सगळ्याच्याच गोळ्या संपल्या का काय? मी बसायच्या आधी म्हणाल काय होते यांना, मग पूर्ण रक्त आटून देते, 8-10 दिवस होऊन देते आणि मग म्हणते ती वेळ पाहिजे. मी रक्त जाळायला माझ्या जातीसाठी भेट नाही. मी आणखीन रक्त काय हाडकं सुद्धा जाळून देईन. त्यात येऊ नका, तिकडेच राहा. तसं उलटं नाही, सरळ सरळ तुम्ही म्हणताय वेळ द्या, का पाहिजे, कशासाठी पाहिजे, तुम्ही कसं देणार मराठीला आरक्षण, याच्यासाठी तुम्हाला गरज असली तर तुम्ही या बोलता येतं तवर. नंतर येऊ नका, एकदाच या. रस्त्याने तुम्हाला कोणी अडणार नाही. माझे मराठी तुमचं संरक्षण करते, 2दा सांगितलं. आता बळत तेच विषय, याचा अर्थ त्यांना मार्गच नाही काढायचा. येऊच नका, बघू काय होईल ती. मागच्या बारीने ठरावच केला तर मग मागच्या बारीने काय होतं, त्याला काय म्हणते, ते वेगळं होतं काय मला माहीत नाही. मी आडा नाही बोलत. मागचं बी मग ठरावच होता ना. तुम्ही ठराव करायला उद्योग काय धंदा मांडला काय तुम्ही? मराठ्यांना कसं देणार, किती दिवसात देणार, कसं देणार आहेत, काय आहेत, ते आम्ही आमचा विचार करून सांगू. नाही तर तुम्हाला 5 मिनिटं मिळू शकत नाही. पाहून द्या काय व्हायचं. तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील. ही आरपारची लढाई आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा किती अंत पाहता असा उलट सवाल केलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा किती अंत पाहता असा उलट सवाल त्यांनी केलेला आहे. उपोषणाला 8 दिवस झाल्यानंतर सरकार वेळ मागत आहे. सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का, असा सरळ प्रश्न त्यांनी केलेला आहे. आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ही लढाई आरपारची असल्याचंही त्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की सरकारला किती वेळ द्यायचा, कशासाठी वेळ द्यायचा, आणि मला त्यांच्यासोबत आता बोलायची इच्छा राहिलेली नाहीये. सरकार गोरगरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल करू लागलेला आहे. तुम्हाला तुमच्याबद्दल बोललं तर वाईट वाटतं. वेळ कशासाठी पाहिजे आणि कुणबी प्रमाणपत्र कशाला पाहिजे हे सांगा, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही, तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून आम्हाला अर्धवट आरक्षण नकोय अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आता घेतलेली आहे. सरकार गरिबांवर गुन्हे दाखल करून अन्याय करत आहे. वेळ वाढवून देणार नाही. वेळ कशाला पाहिजे असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. मराठा समाजाचा किती अंत बघता. मी सरकारला चर्चेसाठी बोलवलं पण ते आले नाहीत, असंही त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. आणि ते पुढे म्हटले आहेत की सर्वांच्याच गोळ्या संपल्यात का, यांचं डोकं ठिकाण्यावर नाहीये का, वेळ का पाहिजे, कशासाठी पाहिजे, हवा, हे देखील त्यांना प्रश्न विचारलेला आहे. सरकारने इकडे येऊन बोलावं, सरकारने चर्चेसाठी आवाहन केलं आणि त्याबद्दल त्यांना विचारल्यानंतर तुम्ही इकडे येऊन बोला, तुम्हाला गरज असेल तर या, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. मराठ्यांना कोणताच पक्ष नाहीये, सगळे पक्ष एकच असल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलंय. नुसते कागद देऊन फसवू नका, आरक्षण कसं देणार ते आधी सांगा, असं आव्हान त्यांनी सरकारला केलंय. मागच्या वेळी पण आरक्षण देणार असं सर्वपक्षीय बैठकीत ठरलं होतं, पण त्यावर कार्यवाही झाली नसल्याने जरांगे पाटील यांनी लक्ष वेधलं. इंटरनेट बंदच्या मागे सरकारचं षडयंत्र आहे. इंटरनेट बंदच्या मागे षडयंत्र सरकारचंच असू शकतं, असं देखील त्यांनी म्हटलंय. काळजी करू नका, मराठा समाज तुमच्या नेटवर चालणार नाही, आम्ही लढून आरक्षण मिळवू. सरकारने बाजार चाळे करू नये असा देखील त्यांनी इशारा यावेळेस दिलेला आहे. तर दरम्यान आज 2 तास सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठं आव्हान आलेलं आहे. आमच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा, आंदोलनाला वेगळी दिशा मिळती आहे. सर्वसामान्य लोकांना असुरक्षित वाटत आहे, त्यामुळे सहकार्य करा, कायदा सुव्यवस्था राखा. आम्ही आरक्षण द्यायला कटिबद्ध आहोत.
कोणतीही हिंसा करू नका, फक्त थोडा वेळ द्या. तुम्हाला टिकणारं आरक्षण देणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितलंय. ते सर्वपक्षीय बैठकीनंतर मीडियाशी बोलत होते. या बैठकीला 32 पक्षाचे नेते उपस्थित होते. 1 नोव्हेंबर 2023 म्हणजेच आज मराठा आरक्षणासाठी बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना मोठं आवाहन केलेलं आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही 2 पातळ्यांवर काम करतो आहोत. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या, असं आवाहन करतानाच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहनही केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. ती सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची देखील आहे. त्यावर सर्वांचं एकमत झालेलं आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे ही भावना आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलेली आहे. त्या प्रकारचा ठराव करण्यात आलेला आहे. इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका सर्वांनी घेतली आहे. जुन्या नोंदीद्वारे दाखले देणंही सुरू केलेलं आहे. क्युरेटिव्ह पिटिशनवर देखील चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला कायदेशीर लढाईसाठी थोडा वेळ हवा आहे. त्यावर सर्वांचं एकमत देखील झालेलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेलं आहे. हिंसा करू नका. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जाळपोळ आणि तोडाफोडीच्या दुर्दैवी घटना होत आहेत. त्यावर सर्वांनी चर्चा केलेली आहे. शिस्तप्रिय आंदोलनाला गालबोट लागतंय. हे आंदोलन हिंसात्मक पद्धतीनं होऊ लागलेलं आहे. यावर आजच्या बैठकीत सर्वांनी नापसंती व्यक्त केली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतलेली आहे आणि असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणालेले आहे. 2 पातळ्यांवर काम सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे सरकार 2 पातळ्यांवर काम करत आहे. 3 निवृत्त न्यायाधीशांची कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. आयोग सुद्धा युद्ध पातळीवर काम करतो आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळच्या त्रुटी दूर करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. लवकरच मराठा समाजाला न्याय मिळणार आहे आणि न्याय देणारा निर्णय लागेल असा विश्वास सरकारला आहे. ही खात्री सर्वांना पटणारी आहे. त्यासाठी लागणारा वेळ द्यावा, अवधी द्यावा. मराठा समाजाने संयम पाळावा, सरकारला थोडा वेळ द्यावा, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हटलेत की जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावं अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे. जरांगे पाटलांनी सहकार्य करावं, त्यांचं उपोषण त्यांनी मागं घ्यावं आणि सरकारला सहकार्य करावं. हे फक्त सरकारच्याच वतीने सांगण्यात येत नाहीये, तर विरोधी पक्ष आणि राज्यातल्या सर्व पक्षीय बैठकीत सर्वांचा हा निर्णय झाला असल्याचं देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मीडियासोबत संवाद साधत असताना हे म्हटलेलं आहे.